नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे दुसरा व तिसरा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत व याचबरोबर पीएम किसान योजनेचा 16 हप्ता सुद्धा याच दिवशी येणार आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकाच दिवशी, याचबरोबर पीएम किसान योजनेचा 16 हप्ता सुद्धा त्याच दिवशी, म्हणजे तिन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तिन्ही हप्ते तुम्हाला एकाच दिवशी प्राप्त करण्याकरिता कोणकोणती कामं करायची हे संपूर्ण काम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। याचबरोबर हे तिन्ही हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। याचबरोबर याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 2280 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून 1720 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आता दोन्ही हप्ते एकदाच का येणार? नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता ट्रान्सफर होऊन 3च महिने झाले, मग दुसरा आणि तिसरा हप्ता दोन हप्ते एकत्र का येणार, असा सुद्धा प्रश्न पडलेला असेल। त्याचं उत्तर म्हणजे नमो शेतकरी योजना चालू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा ट्रान्सफर करण्याकरिता, शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्याकरिता खूप वेळ लागला। त्यामुळे दुसऱ्या हप्त्याचा कालावधी सुद्धा निघून गेलेला आहे। याचबरोबर तिसऱ्या हप्त्याचा सुद्धा कालावधी जवळ आलेला आहे। त्यामुळे कालावधी 1 वर्ष कंप्लीट झालेले आहे, त्यामुळे हप्ते मागे पेंडिंग पडलेले आहेत। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे दुसरा व तिसरा हप्ता हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी येणार आहेत। याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची कालावधी सुद्धा संपत आलेला आहे। त्यामुळे तिन्ही हप्ते, पीएम किसानचा 16वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते, म्हणजे तिन्ही हप्ते एकत्र येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तिन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही लँडचा प्रॉब्लेम आहे, जमिनी नाव असणे किंवा नसणे, फिजिकल व्हेरिफिकेशन, जिथं तुम्ही तुमचं स्टेटस चेक करता, एलिजिबिलिटी स्टेटसवर तुम्ही ज्यावेळेस तुमचं लँड रेकॉर्ड जे नो दाखवत आहे, नो जर असेल तर तुम्हाला येणारे हप्ते येणार नाहीत। त्यामुळे तुमचं लवकरात लवकर ते दुरुस्त करून घ्या। किंवा मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी पासून ते पुढे येणारे 21 फेब्रुवारी पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या विशेष मोहिमेच्या अंतर्गत जास्तीत जास्त शेतकरी नमो शेतकरी व पीएम किसान योजनेकरिता पात्र होण्याकरिता ही विशेष मोहीम राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। त्यामुळे लवकरात लवकर शेवटची तारीख, अंतिम तारीख 21 फेब्रुवारी आहे आणि 21 फेब्रुवारी पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपला लँड सीडिंगचा प्रॉब्लेम येस करून घेणे, याचबरोबर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घेणे, अन्यथा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घेणे। ते जर जमत नसेल तर लवकरात लवकर कोणत्याही आपल्या बँकेला आधार खातं लिंक करावं, जेणेकरून तुमचा पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचे एकूण येणारे 6000 रुपये येणाऱ्या दिवसामध्ये येतील। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी प्रॉब्लेम, तुमची जर अद्यापर्यंत पीएम किसान योजनेची ई-केवायसी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। कारण की शेवटची तारीख 21 फेब्रुवारी, येणाऱ्या 2-3 दिवसात जर तुम्ही हे सर्व तिन्ही कामे, लँड सीडिंग, याचबरोबर फिजिकल लँड सीडिंग म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन, याचबरोबर ई-केवायसी व आधार सीडिंग, हे तिन्ही जर कामे जर नाही केली तर येणाऱ्या 21 तारखेनंतर तुमचे हमेशासाठी पैसे बंद होणार आहेत। त्यामुळे हे तिन्ही कारण तुमचे अत्यंत महत्त्वाचे करणे आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता विचार करूया नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचे पुढील हप्ते कधी येणार। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते व पीएम किसानचा 16वा हप्ता या फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे 29 फेब्रुवारी पर्यंत येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये 101% आहे। कारण की मित्रांनो, येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची मोठी शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, आचारसंहितेच्याच पूर्वी हे सर्व हप्ते दिले जाणार असल्याची माहिती केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता स्पष्ट झालेलं आहे की नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते, म्हणजे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2000 रुपये, असे मिळून 6000 रुपये तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।